नमस्कार मित्रांनो, घटना आहे कोलकात्याची। पूजा शिहडे वय वर्ष 32 ही कोलकात्याला राहायची। नंतर तिने इव्हेंट मॅनेजर म्हणून काम करणे सुरू केले होते। पूजाचे लग्न 7 वर्षापूर्वी झाले होते। पूजा ही पतीसोबत कोलकात्याला राहायची। 29 जुलै 2019ला पूजाला हैदराबाद येथे कार्यक्रमाला जायचे होते। कार्यक्रम परपना अग्रहाना नावाच्या एक हॉटेलमध्ये होणार होते। त्यामुळे 29 जुलै 2019ला पूजा कोलकातावरून बेंगलोरच्या कॅमगोडा इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये येते। एअरपोर्टमध्ये आल्यावर एक ओला कंपनीची कार बुक करते। त्या कारने ती हॉटेलमध्ये जात असताना कारमधल्या ड्रायव्हरसोबत पूजाचे थोड्याफार गोष्टी सुरू होते। यामुळे पूजाला ड्रायव्हरचा स्वभाव छान वाटतो। ड्रायव्हर आणि पूजा गोष्टी करत करत हॉटेलपर्यंत पोहोचते। हॉटेलपर्यंत पोहोचल्यावर पूजा कारमधून उतरते। कारमधून उतरत असताना पूजाने ड्रायव्हरला म्हटले की तुम्ही मला 31 जुलै 2019ला सकाळी 4:15 वाजता या हॉटेलमध्ये घ्यायला या, कारण सकाळी माझी बेंगलोरवरून कोलकात्यासाठी फ्लाईट आहे आणि 1200 रुपयेमध्ये कारचे भाडे ठरले। कारचे भाडे ठरल्यानंतर ड्रायव्हर तेथून निघून गेला। ठरल्याप्रमाणे 31 जुलै 2019ला सकाळी 4:15 वाजता ड्रायव्हर हॉटेलजवळ पूजाला पिक करायला आला। परंतु कार ड्रायव्हरच्या मनात वेगळेच काही सुरू होतं। त्याच्या डोक्यात सैतान घुसतो। तिला लुटण्याचा प्लॅन तो करतो। त्या कार ड्रायव्हरचे नाव नागेश असे असते। तो 22 वर्षाचा असतो। कार ड्रायव्हर नागेश हा पूजाला लुटण्याचा प्लॅन करतो। ड्रायव्हर नागेशला वाटते पूजा खूप श्रीमंत आहे, तिच्याकडे खूप पैसा आणि सोनं असू शकतं। या लालचीमुळे नागेश एक दुकानातून चाकू विकत घेतो आणि आपल्या कारच्या सीटखाली लपून ठेवतो। ठरल्याप्रमाणे नागेश आपली कार घेऊन 4:15 वाजता हॉटेलपर्यंत पोहोचतो। हॉटेलच्या बाहेर पूजा कार ड्रायव्हरची वाट पाहत थांबली असते। पूजा लवकर कारमध्ये बसते, कारण पूजा जास्त थकलेली होती। तिची झोप पण झाली नव्हती। यामुळे कारमध्ये बसल्याबरोबर पूजाला झोप लागली। नागेशला वाटले पूजा झोपलेली आहे। पूजा झोपलेली असताना पाहून नागेश एअरपोर्टचा रस्ता सोडून कार दुसऱ्या रस्त्याने नेतो। पूजा झोपेत होती, पूजाला काहीच माहीत नव्हते। यानंतर नागेश आरामात कार चालवत एक सुनसान जागेवर घेऊन जातो। सुनसान ठिकाणी कार नेल्यावर तो पूजाला उठवतो आणि लवकरात लवकर सगळं सामान दे म्हणतो। पूजा द्यायला तयार नव्हती। ती ओरडण्याचा प्रयत्न करते। आधीच तो सीट खालची रॉड काढतो आणि पूजाच्या डोक्यावर मारतो। यामुळे पूजा बेहोश होऊन खाली पडते। पूजा बेहोश झाल्यावर पूजाला परत तो कारमध्ये टाकतो आणि तेथून तिला घेऊन कदायरा बनाहल्ली नावाच्या जागी जातो। इथे आल्यावर कंपाऊंडमध्ये आपली कार उभी करतो। कार थांबल्यावर पूजा पुन्हा होशमध्ये येते आणि कारमधून पळण्याचा प्रयत्न करते। ती कसे तरी पळत सुटते। नागेश तिच्या मागे धावतो आणि जवळचा चाकू काढतो। पूजावर चाकूने सपासप वार करतो। पूजा रक्तबंबाळ होऊन खाली पडते। ती ओरडण्याचा प्रयत्न करते, परंतु तिच्या ओरडण्याचा आवाज एवढ्या सकाळी कुणीही ऐकत नव्हतं। नागेशने पूजावर 22 वेळा चाकूने वार केले, तरी पण पूजाचा श्वास सुरूच होता। हे पाहून नागेशला पुन्हा राग आला। त्याने जवळचा असलेला दगड उचलून पूजाच्या छातीवर मारला। दगडाच्या वाराने शेवटी पूजाचा श्वास थांबला। नागेशने पूजाचा खून केला। आता त्याला भीती वाटू लागली। पूजाची ओळख होईल, आपण पकडल्या जाऊ या भीतीने त्याने तोच दगड उचलला आणि तिच्या चेहऱ्यावर मारला। मारू मारू तिचा चेहऱ्याचा चंदामेंदा केला आणि पूजाची लाश जवळपासच्या झुडपात नेऊन फेकली। नागेशला वाटले पूजाकडे लाखो रुपये मिळतील, परंतु पर्समध्ये फक्त 500 रुपयाची एक नोट आणि 2 क्रेडिट कार्ड होते। 2 मोबाईल होते। एक मोबाईल फोन ॲपलचं होतं, दुसरा मोबाईल व्हिवोचं होतं। दोन्ही मोबाईलचे सिम कार्ड फेकून 500 रुपये घेऊन तो पळून जातो। तेथे फिरणाऱ्या लोकांना पूजाची लाश दिसते। पोलीस स्टेशनला कळवण्यात येते। पोलिसांनी पूजाचा मृतदेह ताब्यात घेतला। पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी नागेशला गिरफ्तार केलं। स्टोरी कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढल्या व्हिडिओत। जय महाराष्ट्र।